तुम्ही खाऊ ना
लीला तशी आहे म्हणून काही का असेना आपण आलं तर करा वैष्णवाची समज खुशाली घ्या आणि इथून मार्गस्थ व्हा हेच अखंड तुझे सौभाग्यवती हो सौभाग्यवती हे रमी तुला तो आशीर्वाद दिलाय तो या जन्मीसाठीच दिलेला काय म्हणाल नारायण नारायण हे भगवान हे वैकुंठीच्या नारायण उमावरा पार्वती परमेश्वरा काय तुझा प्रिय भक्त वैष्णव तुझा प्रिय भक्त वैष्णव धारा भेटी पडला हे भगवान ब्रह्मवाक्य जनार्दन ब्रह्मवाक्य एका ब्राह्मणाच्या मुखातून आशीर्वाद दिला आशीर्वाद सत्य हो म्हणलं काहीतरी दिव्य करावं लागेल हे भगवान काहीतरी दिव्य करावं लागेल हे ना चिंता करू नको ब्रह्मवाक्य जनार्दन तुला दिलेला आशीर्वाद सत्य करण्यासाठी तुझ्या पतीचे प्राण पुनच्छ आणण्यासाठी तुलाही एक दिव्य करावं लागेल मला एक दिव्य करावं लागेल होय रमी सांगा कोणत्या तऱ्हेचं दिव्य मी करू हे तुझ्या जर पतीचे प्राण पुनच्छ आणावे असे जर तुला वाटत असेल मी सांगतो ते तुला करावं लागेल जे तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे होय ना आताच्या घटनेपासून सूर्य अस्ताला जाईपर्यंत इथनं पुढचे 3 दिवस तू या गायेचं रक्षण केलं पाहिजे श्रमे रक्षण केलं पाहिजे होय रमा आतापासून पुढे 3 दिवस या गायेचं मी रक्षण करायला गायेचं रक्षण केलं पाहिजे तेही असं रक्षण केलं पाहिजे की तू तुझ्या त्या मांडीवर शिर ठेवलं पाहिजे सांगा नारायण हे मी गाव नारायण नारायण चिंता करू हे रमी मानवी काया ही टिकाऊ नसते याची जाणीव मला त्याची तू काळजी करू नको मी माझ्या दैवी तत्वाच्या जोरावर या गायीचं मीही रक्षण करेन तुम्ही तुमच्या दैवी शब्दाच्या जोरावर जसं माझ्या स्वामीचं तुम्ही रक्षण करत असाल तर तुम्ही सांगा की मी करायला तयार ठीक आहे ऋग्वेद सांगधर्मे यजुर्वेद ज्ञान संपन्न अथर्व वेदी केली उपासना सामवेद कथिले अमर संगीत गायन ओम या दोन्हीपासून केवळ माया निर्माण झाली आणि या मायेपासून अमर त्रयमूर्तींची उत्पत्ती झाली याच वेळी या विश्वाचं पालकत्व करण्याची जबाबदारी केवळ आमच्या माथी आली यावेळी आम्ही शपथ वाहिली परित्राणाय साधूया विनाशाय दृष्टता धर्म संस्थापनाकाय संभवामी युगे युगे संभवामी युगे युगे संभवामी युगे युगे या विश्वाच्या पाठीवर अधर्म भोगावू लागला यावेळी ही भूमाता वेणुदेवीच्या पायी शरण गेली ब्रह्मांडातील सर्व देव देवता या ब्रह्मज्ञानी शेष नागाला शरण आले याच वेळी आम्ही भूमातेला दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या वेळी या भूतलावर संकट निर्माण होती त्याच वेळी युगानुगांचे अवतार होऊन आम्ही भूतलावर होतो
आत्मा कधी ना कधी सोडायचा आहे, तो कधी त्या शरीरात राहत नाही. म्हणून म्हणतोय न जाणते नियते प्रियते कदाचित नाय भूतवा भूतयास दया शाश्वतीची आवड. ज्याला शस्त्रानं कधी तोडता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही आणि पाण्याने विझवता येत नाही, असा या विश्वात आत्मा हा अमर आहे. जर त्या प्रत्येक माणसाला आपला आत्मा सार्थकी द्यायचा असेल तर भक्ती मार्ग अवलंबला पाहिजे, भक्ती मार्ग अवलंबला पाहिजे, भक्ती मार्ग अवलंबला पाहिजे. म्हणून म्हणतोय हा प्रभू शांती दे, यासाठी मार्ग प्रतीक्षा करावी, हेच करा.
ज्ञात आहेस. होय देवा. कुणावर अधर्म होतोय, कुणावर अन्याय होतोय, कुणावर नक्कीच देवा. मग आज या अचानक वैष्णवाची येण्याचं कारण तरी काय रे? हे देवा, ते वैकुंठीच्या नारायणा, माझं ते वैकुंठी धामापर्यंत आगमन झालं ते सहज नसून तर मुद्दाम झालेलं आहे रे देवा. तुझं वैकुंठीवासी आगमन झालंय ते सहज नसून मुद्दाम आहे. अरे बरं देवा मला सांगा, तुम्हा देवाला गावाटे शब्द बाहेर पडतायत. एक तर तुमच्या कंठी असणारी वैजंती माळा तोडा किंवा वैकुंठी माळा तोडा. का बरं घडला? असं काय घडलंय? याच्या मुलाशी तसंच कारण आहे देवा. काय झालं दादा? मला सांगा, मृत्यू लोकाच्या ठिकाणी तुझा प्रिय भक्त वैष्णव करू लागल्या दिनापासून तुझी ताप करुणीने भक्ती करणारा तुझा प्रिय भक्त वैष्णव काय वैष्णव? प्रिय भक्ताला संकट ओढवलं आहे देवा. काय? जन्मलेल्या दिनापासून ताल तल्लीने माझी भक्ती करणारा वैष्णव यावेळी संकटात असेल तर मला जाणं योग्य आहे किंवा यावेळी निदान होईल. होय देवा, थांबतोय. मी नाथा, मी माझ्या भक्ताच्या रक्षणाकरता निघालो असता तू मला थांब रोखीलास. या मागचं कारण तरी काय रे? होय देवा, हे वैकुंठीच्या नारायणा, हे देवा, या विश्वाचं गाठ तर तुझ्या हाती आहे आणि असं असताना अशा ठिकाणी तुझं जाणं योग्य नव्हे देवा. हे नारदा, माझा भक्त वैष्णव यावेळी संकटात आहे आणि यावेळी मी इथं राहावं असं तुला वाटतं हे योग्य आहे का रे? होय देवा, मी सांगतो त्या पद्धतीने करा. हे देवा, तुझ्या हाती असणारं सुदर्शनाला तू मूर्तिमंत स्वरूप देऊन या ठिकाणी बस. आणि त्या यमधर्मामध्ये जपा. यावेळी वैष्णवर आलेलं संकट मी स्वतः न जाता सुदर्शनला पाठवावं असं जर म्हणत असेल तर यावेळी मी सुदर्शनला प्राधान्य करतोय. हे सुदर्शन काय ठरवेल असेल, याला कारण सुद्धा तसंच आहे. सांगा देवा, कोणतं कारण? हे सुदर्शन, माझा भक्त तो तुझा कोण रे? बंधू समान. जर माझा भक्त तुला बंधू समान असेल आणि जर का माझ्या भक्तावर संकट आलं असेल तर तू काय करशील? मागे हो, या मागेही तसंच कारण आहे. कोणतं कारण देवा? हे सुदर्शन, यावेळी आपल्या भक्तावर आलेलं संकट सोडवण्यासाठी निघालायच करा. पण हे संकट कुणी आणलं आणि कुठे जायला हवं हे तुला ज्ञात असणं गरजेचं आहे. सांगा. हे नारदमुनी, तुम्ही ज्याप्रमाणे मला म्हणालात की मी न जाता माझ्या हाती असणारं सुदर्शन त्या ठिकाणी पाठवावं तर मग झालेलं विषय कथन करावा. मग ऐक सुदर्शन, देवाचा भक्त तर तुझा बंधू समान. मग ऐक, दक्षिणाधिपती यमधर्मापर्यंत जा. त्याने तुझ्या बंधूचे प्राण म्हणजे वैष्णवाचे प्राण अधर्माने हिरावून नेलेले आहेत. ते प्राण तू पुनच्च देवापर्यंत स्वाधीन कर. मग यावेळी आपण सुदर्शनला पाठवले करावं. नक्कीच. पण याच्या मागे आपल्याला जाणे गरजेचं आहे.
तुझ्या अवतार्याची देवता तुझ्या मागे उभी आहे. चिंता करू नकोस. तुझं सौभाग्य मी रहस्य मिळवून देईन. हे वेळूच्या नावाने ब्रह्मा ईश्वर येईना जातो. ठीक आहे. तुला या दर्शन तुझं काम तू योग्य प्रकारे पार केलंस तेव्हा तू मार्गस्थ हो. देवा या सुदर्शनला आशीर्वाद द्या. हे माझा देवा, सुदर्शनाला माझा मार्गात पाठविलास. कशासाठी देवा? हे यमधर्मा याला सुद्धा तसंच कारण आहे. सांग देवा. तुला झालेला अधर्म तू करत असलेला अधर्म आणि यावेळी तुला त्याच्या प्रायश्चित्त व्हावं यासाठी हे सगळं काही मी घडविलं. देवा, तुला न्याय दे. सत्य, न्याय, नीती आणि धर्माला वागणारा धर्माचा पुरस्कर्ता हा यमधर्म हे तुला ज्ञात आहे. त्याला करुणाच ज्यावेळी लग्नासूर मारला गेला त्याचवेळी सारा देवतांना स्वामी पाव करून सोडलं. त्यावेळी सारा लोकांना साऱ्या धर्माला केलं. अधर्म कधीच केला नाही. असं असताना देखील यमधर्म अधर्माने वागला तो कसा काय? हे यमधर्मा यासाठी हे कार्य घडवले गेलं. यापूर्वी तू आठव ज्यावेळी तुझ्या संयमनी नगरीत नारद आला होता त्यावेळी तू नारदाला म्हणालास तुला यायचं असेल तर ये, बसायचं असेल तर बस, नपेक्षा आल्या पावली मागे जा. हा झालेला नारदाचा अपमान आणि अपमानामुळे तुला त्याचं प्रायश्चित्त आज भोगावं लागतंय. म्हणजे देवा, काही क्षण का असेना तू मला हा कार्य बनवलास. कशासाठी असाय तर या यमधर्माला झालेला गर्वाचा हरण करण्यासाठी देवा. साधारण तू बनवलास. धन्य धन्य झालाय मी देवा. हा देवा, हा साक्षात यमधर्म तुझ्या चरणी नतमस्तक होतो. हे यमधर्मा सांग देवा. तुला केलेल्या अधर्माची जाण झाली आहे. होय देवा. आता यावेळी तू माझ्या भक्ताचं जे प्राणहरण केलेस ते पुनश्च त्याच्या देहात सोडावे. नक्कीच देवा. देवा, बळी प्रत्येकाला देण्यासाठी मी करतो होतो. तुम्हाला पुनश्च मला जन्म दिला. देवा, मी धन्य. हे ते बापच्या बाबतीत घडवले ते का आणि कशासाठी? नाट्यस्कर सुदर्शनाची भूमिका करणार आहे देवेंद्र सावंत. त्याच्या कोरोनाच्या गौरवण्यासाठी तानाजी गवास यांनी गोपाळाचं पारितोषिक दिले. त्यांच्या आणि तुमच्या आभार मानून त्या बक्षिसाचा आनंद हे वैष्णव हे घडविले गेलं यामागे तसंच कारण होतं. कोणतं कारण देवा? हे वैष्णव तुझा जन्म एका धनिक ब्राह्मणाच्या घरी झालाय आणि तू ज्यावेळी शिव मंदिरात दर्शनाला जात असताना तुझा पदस्पर्श एका ब्राह्मणाला लागला. यावेळी तू मागे न पाहता निघून गेलास. याचा त्या ब्राह्मणाला राग आला आणि त्याने तुला शाप दिलाय. तो म्हणाला की यावेळी तू माझ्यापेक्षाही भीती होऊन पडशील. मला सांग देवा, या विश्वाच्या ठिकाणी काही का असेना या यमधर्माला महत्व काहीच नाही का देवा?
हे वैष्णव, तू माझी निरंतर सेवा केलीस, यासाठीच मी तुला जो झालेला शाप आहे तो मागे घेऊन पुनश्च तुला जिवंत करण्याचं योगदान दिलंय. धन्य झालो तुला. हे यमधर्मा, तुला सुद्धा तशाच प्रकारचा शाप दिला होता, तोही मागे घेतलाय मी. मग ऐक, प्रत्येक माणसाला ज्यावेळी मृत्यू येतो त्यावेळीच त्याला यमधर्म दिसतो, पण आजच्या दिनी हा जिवंत माणसाला तुझं दर्शन होत आहे. तेव्हा सर्वांना आशीर्वाद दे आणि आम्ही तुम्हा सर्वांना शुभ आणि मंगल